भारतात अशी 12 ठिकाणं आहेत जिथे भगवान शिव स्वतः ज्योतीच्या स्वरूपात प्रकट झाले आणि शास्त्र सांगते या 12 ज्योतिर्लिंगांचे फक्त नाव जरी घेतले तरी 7 जन्मांचे पाप नष्ट होतात। पण प्रश्न असा आहे, या 12 ज्योतिर्लिंगांचे खरे महत्त्व काय आहे? त्यांचे दर्शन घेतल्यावर तुमच्या आयुष्यात काय बदल होतो आणि तुमच्या कुंडलीत नेमका कोणता परिणाम दिसतो? आज आपण हे सर्व अत्यंत सखोलपणे समजून घेणार आहोत, म्हणून शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। नमस्कार, मी अनघा आणि तुम्ही पाहतात व्यंकटेश ज्योतिष। इथे तुम्हाला मिळतात अचूक राशी भविष्य, प्रभावी उपाय आणि जीवन बदलवणारे आध्यात्मिक ज्ञान, म्हणून चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। द्वादश ज्योतिर्लिंग श्लोक। सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जयिन्या महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्या वैजनाथंच डाकिन्या भीमशंकरम सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावने वाराणस्यात् विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम घृसृणेशम शिवालये। हा श्लोक रोज सकाळ संध्याकाळ म्हटला तर 7 जन्मांचे पाप नष्ट होतात असे सांगितले आहे। आता 12 ज्योतिर्लिंगांची सविस्तर माहिती जाणून घेऊया। पहिलं म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंग। सौराष्ट्रातील हे सर्वात प्राचीन तीर्थक्षेत्र मानले जाते। मंदिराची रचना गर्भगृह, सभामंडप, नृत्यमंडप अशी आहे। शिखरावर 10 टन वजनाचा कलश आहे। ध्वज 27 फूट उंच सतत बदलला जातो। चंद्रदेवाने येथे तप करून शापमुक्ती मिळवली। सोम म्हणजे चंद्र, त्यामुळे मनाशी थेट संबंध। समुद्रकिनारी असल्यामुळे येथे ऊर्जा अत्यंत प्रबळ। अनेक वेळा मंदिर उद्ध्वस्त होऊनही पुन्हा पुन्हा उभं राहिलं गेलं। हे पुनर्जन्म आणि पुनरुत्थापनाचे प्रतीक आहे। श्रद्धा आणि सातत्य ठेवलं तर आपल्याला नक्कीच येथे चांगलं फळ मिळतं। इथे दर्शन घेतल्यावर तुमच्या कुंडलीत काय परिणाम घडतो तर तुमचा चंद्र मजबूत होतो, तुमचे मानसिक तणाव कमी होतात आणि मन स्थिर होतं। दुसरं बघूया, मल्लिकार्जुन। श्रीशैल्य पर्वतावर वसलेले पार्वती मल्लिका आणि शिव अर्जुन यांच्या मिलनाचे प्रतीक। कार्तिकेय रागवल्यावर येथे आले, आई वडील त्यांना भेटायला आले। कौटुंबिक प्रेमाचे प्रतीक आहे। पाताळगंगा जवळ आहे हे ठिकाण, तुमची ऊर्जा वाढवते। पर्वतावर असल्यामुळे साधनेसाठी योग्य। दक्षिण भारतातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थ, भक्तांना शांतता आणि भावनिक आधार। गृहस्थ जीवन संतुलित करणारे स्थान। इथे दर्शन घेतल्यामुळे तुमच्या कुंडलीत काय फरक पडतो? सप्तम भाव तुमच्या कुंडलीतला 7वं घर सुधारतं, वैवाहिक जीवन सुधारते, संबंध मजबूत होतात। तिसरं म्हणजे महाकालेश्वर, उज्जैन काळाचे शहर। एकमेव दक्षिणाभिमुखी ज्योतिर्लिंग येथे आहे। येथे भस्म आरती विशेष प्रसिद्ध आहेत। रुद्रसागर तलावाजवळ हे ठिकाण आहे। विक्रमादित्य राजाची ही नगरी आहे। महाकाल म्हणजे काळाचा अधिपती, मृत्यूवर नियंत्रण दर्शवते, अत्यंत शक्तिशाली तंत्रस्थान आहे। शनी आणि राहूवर याचा प्रभाव होतो। भय नष्ट करणारे स्थान। कुंडलीत ह्याचे तुम्हाला दर्शनामुळे काय परिणाम जाणवतात तर तुमचा शनिदोष कमी होतो, अकाली मृत्यूयोग कमी होतो, काळसर्पयोगा शांत होतो। चौथं म्हणजे ओंकारेश्वर। नर्मदा नदीतील ओम आकाराचे हे बेट आहे। 2 मंदिरे आहेत, ओंकारेश्वर आणि अमरेश्वर। 68 तीर्थ आणि 108 शिवलिंग येथे आहेत। राजा मांधाता याने येथे तपस्या केली होती। नर्मदा ऊर्जा अत्यंत पवित्र आहे। ओम म्हणजे ब्रह्मांडीय ध्वनी, ध्यान आणि साधनेसाठी श्रेष्ठ। तीर्थयात्रा पूर्ण करणारे स्थान आहे हे। नर्मदेची परिक्रमा येथे पूर्ण केली जाते। नदी ऊर्जा शुद्ध करते। या नदीत स्नान केल्याने तुमची ऊर्जा, तुमचा ओरा शुद्ध होतो। आध्यात्मिक जागृती करणारे येथे केंद्र आहे। याचे दर्शन केल्याने तुमच्या कुंडलीत काय बदल घडतात तर तुमचा गुरुग्रह मजबूत होतो, तुमची आध्यात्मिक प्रगती होते आणि तुमच्यातील निर्णय क्षमतेमध्ये वाढ होतो। 5वं म्हणजे वैद्यनाथ परळी। वैद्य म्हणजे रोगहारी। अहिल्याबाई होळकरांनी केलेले या मंदिराचे बांधकाम आहे। स्पर्श दर्शनाची परवानगी आहे। तिथे तुम्हाला पिंडीला स्पर्श करता येतो। 3 पवित्र कुंडे आहेत। आरोग्याशी थेट संबंध, शरीर आणि मनाची शुद्धता होते। प्राचीन उपचार केंद्र मानले जाते।
देवाची ऊर्जा उपचार देते, रोग निवारणासाठी प्रसिद्ध आहे. श्रद्धेने पूजा अत्यंत प्रभावी ठरते. येथे दर्शन घेतल्यानंतर तुमच्या कुंडलीमध्ये काय बदल जाणवतात, तर तुमचे आरोग्य सुधारते. 6वं घर पत्रिकेतलं सुधारतं. दीर्घकालीन रोग तुमचे कमी होतात, शरीरात ऊर्जा वाढते. तर 6वं ठिकाण बघूया, भीमाशंकर सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले आहे. भीमा नदीचा येथे उगम होतो. हेमाडपंथी मंदिर आहे. दाट जंगल परिसर आहे. अभयारण्याचे क्षेत्र आहे. शांत आणि शक्तिशाली ऊर्जा देणारे ठिकाण आहे. निसर्गाशी जोडणारे स्थान आहे. साधनेसाठी योग्य वातावरण आहे. इथला कोकण कडा अत्यंत प्रसिद्ध आहे. नागफणी शिखर अत्यंत आकर्षित करणारे आहे. कुंडलीत याचे काय परिणाम घडतात, तर शत्रुदोष कमी होतात, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आत्मविश्वास वाढतो. 7वं म्हणजे रामेश्वर रामांनी स्थापन केलेले आहे. रावण वधानंतर रामांनी येथे प्रायचित्य घेतले. 4 धामापैकी हे एक धाम आहे. समुद्रकिनारी वसलेले आहे. विशाल मंदिर रचना आहे. 1000 फूट लांब येथील कॉरिडॉरच आहे. तीर्थस्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. पापशालनाचे एक स्थान आहे. कर्मशुद्धी केंद्र आहे. श्रद्धेने पूजा केली तर अत्यंत फलदायी आहे. याच्या दर्शनामुळे काय घडते, तर पापकर्म कमी होतात, नवग्रह संतुलन होते आणि तुमच्या जीवनात सकारात्मकता येते. 8वं बघूया, नागेश्वर ओंढा नागनाथ म्हणतात त्याला. हेमाडपंथी भव्य मंदिर आहे. युधिष्ठिराने बांधल्याची कथा आहे. 60,000 फूट चौरस फूट विस्तार आहे. नंदी वेगळ्या ठिकाणी आहे. 108 शिवलिंग आहेत. संत नामदेवांची कथा याला जोडलेली आहे. शिल्पकला उत्कृष्ट. नागानी ऊर्जा संबंध आहे. कुंडलिनी जागृत केले होते. येथे गेल्यानंतर भीती नष्ट करणारे स्थान आहे. परिणाम काय घडतो तुमच्या कुंडलीत याच्या दर्शनामुळे, राहू केतू शांत होतात, सर्पदोष निवारण होते, अचानक तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे कमी होतात. 9वं म्हणजे काशी विश्वनाथ गंगा किनारी वसलेले, भारताची आध्यात्मिक राजधानी, मोक्षदायी स्थान. शिव स्वतः येथे प्रकट होतात. मृत्यू येथे पवित्र मानला जातो. ज्ञान आणि वैराग्य केंद्र आहे. अत्यंत उच्च ऊर्जा क्षेत्र आहे. साधकांसाठी अत्यंत श्रेष्ठ. गंगा स्नान येथले फार महत्त्वाचे. आत्मज्ञान प्राप्ती तुम्हाला येथे आल्यानंतर होते. याच्या दर्शनाने तुमच्या कुंडलीत काय परिणाम घडतात, तर मोक्ष योग सक्रिय होतो, मानसिक शांतता लाभते, अध्यात्मामध्ये वाढ होते. 10वं बघूया, त्र्यंबकेश्वर ब्रह्मा विष्णू महेश येथे एकत्र नांदतात. गोदावरी नदीचा उगम आहे. ब्रह्मगिरी पर्वत पायथ्याशी हे ठिकाण बसलेले आहे. पेशव्यांनी बांधलेले आहे. कुंभमेळा येथेही होतो. त्रिपिंडी विधीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पितृदोष निवारण करणारे आहे. नागबळी विधी येथे केले जातो. कुटुंबातील दोष कमी होतात. अत्यंत प्रभावी तीर्थक्षेत्र आहे. याच्या दर्शनाने तुमच्या कुंडलीत काय बदल होतात, पितृदोष तुमचे सगळे नष्ट होतात. कालसर्प योगाची शांती होते. कुटुंब सुख तुम्हाला मिळते. 11वं बघा, केदारनाथ हिमालयामध्ये हे आहे, स्थित आहे. अत्यंत कठीण यात्रा आहे. मंदाकिनी नदीच्या किनारी आहे. येथे तुम्हाला शंकराचार्याची समाधी बघायला मिळेल. 4 धामांपैकी हेही एक आहे. फक्त 6 महिने खुले आहे. प्रचंड ऊर्जा केंद्र आहे. आत्मशुद्धी करणारे स्थान आहे. येथे जाणे म्हणजे तुमची कठोर तपश्चर्या होय, तुमच्या श्रद्धेची परीक्षा होय. याच्या दर्शनाने तुमच्या कुंडलीत काय बदल घडतो, तर कर्मशुद्धी होते. तुमची जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. आत्मबल वाढतं. आता शेवटचं म्हणजे घृष्णेश्वर संभाजीनगर जवळ आहे. अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले देऊळ आहे. अत्यंत जागृत स्थान आहे. वेरूळ लेण्यांच्या जवळ आहे. लहान पण शक्तिशाली मंदिर आहे. भक्तांची मोठी गर्दी असते. श्रद्धा येते त्यांना महत्त्वाची असते. मनोकामना पूर्ण होतात. साधकांसाठी योग्य आहे. शिवकृपा अगदी सहज मिळते. कुंडली परिणाम काय होतात बघूया आता. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. धन आणि सुख याच्यामध्ये वाढ होते आणि घरात शांतता निर्माण होते. 12 ज्योतिर्लिंगे म्हणजे फक्त मंदिरं नाहीत, ती 12 ऊर्जा केंद्रे आहेत जी तुमच्या जीवनाला बदलू शकतात. जर तुम्हाला रोज स्तोत्र शिकायचे असेल, वैयक्तिक मार्गदर्शन हवे असेल, तर मी एक खास व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. लिंक मी कमेंटमध्ये देत आहे. त्या ग्रुपवर रोज रात्री 9 ते 9:30 लाईव्ह क्लासची लिंक दिली जाते. रामरक्षा, भीमरूपी यासारखे अनेक स्तोत्रे शिकवली जातात. वैयक्तिक मार्गदर्शन मिळते आणि हे सर्व फ्री आहे.
त्यामुळे कमेंटमध्ये जाऊन लगेच तो ग्रुप जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हर हर महादेव.